कालपासून मला सुट्ट्या लागल्या होत्या. मी कालच ब्लॉग चालू करणार होतो, पण काल मम्मी मला टॅब दिली नव्हती म्हणून एडिट करता पण आणलं नसतं. मग आज माझा पहिला व्हिडिओ आहे आणि ते मी उद्या टाकणार आहे. म्हणजे आज 19/20 माझा पहिला व्हिडिओ पडणार युट्यूबला. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मामाजी. मी तयार झालो. मॅडम तयार होता मला दूध प्यायचंय. दूध पिल्यावर मला देवाची पूजा करायची आहे. देवाची पूजा झाल्यावर मला एक माझी मूवी स्टार्ट करायची आहे. मी काल माझी एक पूजेसाठी पहिलं काम आहे की ह्या सगळ्या देवांना ताटात मी पूजा केली. पहिल्या दिवसाची पूजा झाली. पूजा झाली होती आता, तर म्हणलं बोर व्हायले तर मी लावले गाणे. माझ्या मम्मीला काहीतरी बोलायचं होतं व्लॉग मध्ये. 1 मिनिट. मम्मी 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 हा ग मम्मी. चुप चुप. मम्मीच्या गोष्टी मनावर घेत जाऊ नका, काय पण म्हणते मम्मी. जर असं एक्स्ट्रीम लेवलचं बोलते ना, एक्स्ट्रीम. हे बघा मम्मीनं मला काय घातलंय. काय म्हणजे ना, बताशे ना, बताशाचा हार. साखरेचा हार. आणि तुला मला माझ्या आई घालत होती, आता काय मी घालून मग मला खायलाच आवडत नाही, मी काय करू. खायचं असतं एवढं गोड. आज खाने में मजा आएगा. मम्मी के हाथ की पूरी भाजी, आहा ऑसम. बहुत दिन के बाद बना रही है मम्मी. और मम्मी का मेरा क्लास चालू है ना मम्मी. आहा एक नंबर. आणि इथं बनायले भाजी. आहा थोडा पाणी सुटायले है ना मम्मी. त्यातला उपवास आहे आज पण. पुऱ्या बनलेल्या आहेत, अजून बाजूला बनत आहेत आणि भाजी पण रेडी आहे. मम्मी नाही खाल्लं, मी आधीच म्हणलं होतं मला नाही आवडत म्हणून. काल माझी संजीव मूवी कम्प्लीट झाली. संजीव माहित असेल तुम्हाला, संजय दत्तची पूर्ण स्टोरी होती त्याच्यामध्ये. आजची कोणती मूवी आहे ते आपण सिलेक्ट करू. आमच्याकडे सबस्क्रिप्शन फक्त सोनी लिव्ह आणि जिओ हॉटस्टारचं आहे. नेटफ्लिक्स असला सर मजा आली असते. ह्याच्यावर नेट मिरर पण चलत नाही. मी ट्राय केलं तर ते व्हायरस आला कोणता, तर जिओ हॉटस्टारला सिलेक्ट करू. आपण आज ये वाली मूवी देखेंगे, थॉर द रॅग्नारॉक. आता आपल्या फोडायचे नारळ. एक शॉट, दुसरा. पाणीच नाही वाटेल. आहे आहे आहे. हाँ पानीच नहीं इसमें, इतना छोटा सा है, कैसा होगा. रेडी. जो मूवी सिलेक्ट की थी ना थॉर की, बहुत बोरिंग निकली. तो मैं देख रहा था अपने पीयूष जोशी की स्ट्रीम, लाइव स्ट्रीम देख रहा था. 1 मिनट दिखा फायर की लाइव स्ट्रीम. मैं भी आज पहला वीडियो डालूंगा, मेरा पहला गेम प्ले का. अभी बजे है 1-2 बजे वीडियो रिकॉर्ड करना चालू करेंगे और वो भी कल ही आएगा मेरे दूसरे चैनल पे. किती छान काढले, थैंक यू. देखो भाई लोग कौन आया है मेरे घर पे. इधर आ रे. हो काय या इकडून. हेलो गाइस, वेलकम बॅक टू अनदर गेम प्ले व्हिडिओ. हे ब्लॉग तुझे नाही गेम प्ले. आज पण सक्सेस होते का नाही की टॅबच दिला नाही मम्मीने अजून. पचका झाला. गाइस ये हर बार कूल बनने की कोशिश करता है. हाँ फिर मम्मी को जाके बोल दिया इसने. पेपर होने के बाद, मराठीत बोल. मराठी पेपर होने के तुरंत बाद ये मम्मी के पास गया है और बोला टैब दे दो. हाँ फिर मम्मी ने पेल दिया इसको. हे मराठी बोल रे. बर हाँ. चला मग आता एन्जॉय करू तर ह्याच्यासोबत. काय ना मित्रांनो, हे ना मला कॅमेऱ्यात घेऊन फेमस व्हायचा प्रयत्न करत आहे. अरे तू तरी आपण त्यावर मात करून आपण स्वतःच्या बळावर आपले राहू द्या तुम्ही, आपली गरज नाही. हॅलो गाईस, तर दुपार झाली. फोन नव्हता म्हणून मी काही शूट करू शकत नाही. याच्यासोबत लई मस्ती केलो आम्ही. म्हणजे काहीच मस्ती नाही,
डू लिटल बघितला, रँग रॉक बघितला, आवेशम बघितला. तिन्ही पण अर्धे अर्धे बघितले. आणि थोडीशी काय खाल्ली, खिचडीच्या नंतर पुरी भाजी. म्हणलं मी चला कुठं फिरून येऊ. का बरं की जर थोडा कंटेंट होईल अजून माझ्यासाठी. पण पचका असा झाला फोनच भेटणार. तर आम्ही दिदी मी सुरेख जाऊन आलो आता क्रीडा संकुलला. विशाल काकाला भेटलो आणि मग मम्मीनं लगेच म्हणली चला मंदिरला जायचंय. निघालो मग लगेच. आहे की नाही मम्मी? आज काय शिकवलीस क्लास मध्ये? एक दोन व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, डायगोनल. ते मॅथ मध्ये असतंय एकच. ते शिकवलं पोरींना. आता आमची गाडी अडकली होती. मम्मीनं म्हणली चला मध्ये मंदिराच्या समोर. मंदिरासमोर गेलो, तिने उतरले आणि पप्पाला मला सोडून गेले. एवढी गाडी फसली. वाटली त्या गोंधळातून. बाईक होते त्यामुळं ते नको वाटलं. दिवस घ्यायचं म्हणजे आधीच कंटाळा आहे. जाऊ द्या, जेव्हा मी शिकल का तेव्हा हे टेन्शन नाही असेल. हा कारण की तुम्ही शिकवणार आणि तुमच्याहून फॉरवर्ड मी होणार. बरोबर की नाही? ते बघा पहिलं आता फुलं आणि ते बताशे कुठे आहेत. मम्मीने घ्यायला पाठवलं. मी म्हणायला जाऊ ना इथे एक बी दुकान चालू नाही. एक बी पचका होत चाललाय. आधी त्या गाडीच्या मध्ये घालायचा पचका, आता बताशे आणि हारणं भेटण्याचा पचका. दर्शन करून आलोय. मी तेवढा शूट घेऊ शकलो फक्त, कारण की तिथं मंदिरामध्ये बिलकुल अलाउड नाही. मोठी गडबड करून ठेवली. मी आधीच काय व्हिडिओ पप्पाच्या फोन मध्ये, काय व्हिडिओ मम्मीच्या फोन मध्ये असे केलते आणि ठरवलं होतं की टॅब मध्ये एडिट करायचं. आणि मम्मीने टॅब ठेवले. कुठे ठेवलीस सांग आता. सांग की. तिजोरीत पार्लरच्या तिजोरीमध्ये मला टॅब ठेवून आले. कशावर एडिट करू मी? गँडा खाणे पिणे के लिए ले लिया है. हसायला का माझ्यावर सांगा पहिलं. अरे येड्या दह्याला आणली म्हणत, आणलं म्हणतात. दही स्त्रीलिंगी नाही, पुरुषलिंगी आहे. पुल्लिंगी म्हणतात. काय झालं? पुल्लिंगी जे झालं तर पुल्लिंगी स्त्रीलिंगी ताक आणली. आणली की मग काय झालं? आणली एकच झालं की. मला एक सांगायचं राहिलं. मम्मी ना स्वतःहून मला गाडी चालवली ती पहिल्याच ह्याच्यामध्ये. आहे ना मम्मी? आज मम्मीने गाडी चालवली ती मला. अशी तू माझी गाडी पाडला सगळं. मी नाही पाडली मम्मी. मम्मीची कोणतं गाडी पाड. डंपर वाजतच नव्हतं कळण. एक मिनिट. मम्मीची कोणतं गाडी पाडली होती आणि मम्मीची गाडी मी खूप दिवस चालवली नव्हती आणि पप्पानी पण आणली नव्हती मला चालवण्यासाठी. तर मम्मी माय की मी पाडली. आणि मी एवढं परफेक्ट चालवतो की पाडायची तर गोष्टच येत नाही. आता पण एकदा पण गाडी पाडली नाही, कोणती कंप्लेंट आली नाही पप्पाकडून. पण दी सोबत चालू नाही, मम्मी सोबत चालू नाही, पप्पा सोबत चालू आहे की नाही. आलो घरी पार्किंग मध्ये. माझी एक सायकल आहे पण बेचारी माझा ऍक्सिडेंट झालता एक मागी टेंट ट्युशनला जाताना. खूप मोठा आहे. माझ्या सायकलच्या हात एकदम बेकार झालाय. मी दाखवतो. हे बघा, ahoy. माझ्या सायकलच्या हातात ahoy आकार होता. टायर एका साईडला, हँडल एका साईडला. ते हे झालं पण हे कंट्रोल गेलाय. हो का जुदा हो गए. इन दोनों का प्यार खत्म हो गया. लड़ाई कर ली इन्होंने. शादी कैंसिल. बाय. हाँ कल तुम्हारे लिए दूसरी लड़की लाता हूँ, फिर शादी कर लेना तुम. ठीक है? हाँ बोलो. हाँ बोलो. छोड़ो, कल इसे ठीक करेंगे अपन. लगी अभी अंदर. अंदो 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 अंदो. अजून थोड़ा. येऊ द्या. हाँ बस. खासियत हे आहे की हे ऑलराऊंडर आहे. ऑलराऊंडर म्हणजे तुम्ही याला स्निकर्स म्हणून वापरू शकता. हे तुम्ही रनिंग शूज वापरू शकता. आणि हे शूज आहेत म्हणजे क्रिकेटचे शूज. पण स्नेकर म्हणून छान दिसते, रनिंगसाठी चांगले आहेत, सगळीकडे चांगले आहेत. आणि चॉईस होती पप्पाची. है पप्पा? हे माझे पहिले शूज आहे. 2 वर्ष टिकले, पूर्ण 2 वर्ष. आपने घर पे देखो कौन है? मम्मी के असिस्टेंट. हाय करो. हाय. अब मम्मी को मदद करने लगेगी. तो अब मैं ये व्लॉग यहीं पे एंड करता हूँ. आइसक्रीम खाऊंगा, एडिटिंग करूंगा, सो जाऊंगा. और कल का व्लॉग थोड़ा जल्दी चालू होने वाला है क्योंकि कल अपन जाने वाले हैं रनिंग करने. कल से फुल ये जो है ना. और आज से मैं एक नाम सोच रहा था.
ये जो मुझे 10वीं के बाद छुट्टियाँ लगी है, तो मैं जब तक मेरा कॉलेज फाउंडेशन चल नहीं हो जाते तब तक अपन ये वीडियो करने वाले हैं। तो ये मेरा सारा, हर रोज हम एक मूवी देखेंगे, हर रोज कुछ ना कुछ तो नया बनाएंगे खाने को, और मैं बनाऊंगा, कोणी मदत करणार नाही तसं पण. आणि हे जे आहे ना हिंदी मराठी लय भारी वाटते असं म्हणायला. आणि हा सिरीजचं नाव ठेवणार आहे 10th के बाद का आजाद पंछी. और कुछ लोग बोल रहे थे 26 को दुनिया खत्म है. कुछ खत्म नहीं, खत्म तो हमारी 10वीं है और आज से हमारी छुट्टियां है. कल से ही लगी थी पर कल भी पेपर था ना इसलिए वो गिना नहीं. तो रियल छुट्टियां आज से है. तो चलो इस ब्लॉग में यही पेंट करता हूँ और बाद में कल से चलो बाय.